नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेली आहे. जीएसटी. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटतं, नाही का? पण काळजी करू नका, हे अगदी सोपं आहे. चला तर मग समजून घेऊया. कधी दुकानातून काही विकत घेतल्यावर बिल पाहिलंय का? त्यावर जीएसटी असं लिहिलेलं दिसतं, बरोबर? पण हे जीएसटी म्हणजे नेमकं काय असतं, हा प्रश्न कधी पडलाय? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. कल्पना करा, जीएसटी यायच्या आधी ना खूप वेगवेगळे कर होते. वॅट, सर्व्हिस टॅक्स, बापरे नुसता गोंधळ. पण मग आला जीएसटी आणि त्याने या सगळ्या करांना एकत्र करून एकच सोपा कर बनवला. म्हणजे आता संपूर्ण देशासाठी फक्त एकच टॅक्स. झालं की नाही सोपं? तर जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, म्हणजेच वस्तू आणि सेवा कर. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण बाजारातून जी कोणतीही वस्तू घेतो, अगदी पेन्सिलपासून गाडीपर्यंत, किंवा कोणतीही सेवा घेतो, त्या सगळ्यावर लागणारा हा एकच कर आहे. बरं, हे सगळं ठीक आहे, पण आपल्या रोजच्या आयुष्यात हा जीएसटी कुठे आणि कसा लागतो? चला, एका सामान्य दिवसाचं उदाहरण घेऊन हे समजून घेऊया. सगळ्यात आधी 0%. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 0%. म्हणजे काही वस्तू अशा आहेत ज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून त्यांच्यावर सरकार अजिबात कर लावत नाही. उदाहरणार्थ आपलं रोजचं दूध, दही, अंडी, ताज्या पालेभाज्या आणि मीठ यांसारख्या गरजेच्या वस्तूंवर 0% जीएसटी असतो. आता थोडं पुढे जाऊया, 5%वर. हा कर आपल्या रोजच्या वापरातल्या काही सामान्य पण महत्त्वाच्या गोष्टींवर लागतो, जसं की सकाळच्या चहासाठी लागणारी साखर आणि चहापत्ती, किंवा साधीसुधी औषधं. आणि हो, आपण प्रवासासाठी वापरतो ना आपली मुंबईची लोकल किंवा एसटी बस, ह्या सेवांवर सुद्धा फक्त 5% जीएसटी लागतो. बरं, यानंतर येतो 12%चा स्लॅब. यात अशा गोष्टी येतात ज्या आपण रोज नाही पण गरजेनुसार विकत घेतो, जसं की आपला मोबाईल फोन, कॉम्प्युटर, किंवा मग सणासुदीला आपण जे तयार कपडे घेतो ना, त्यांवर लागतो 12% जीएसटी. आणि आता येतो तो टॅक्स स्लॅब, जो आपल्याला सगळीकडे दिसतो, अगदी सगळीकडे. हा आहे 18%. हो, हाच तो सर्वात कॉमन जीएसटी रेट आहे. आपण रोज वापरतो तो साबण, टूथपेस्ट, मित्रांसोबत बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जी चमचमीत मिसळ पाव खातो ती, किंवा आपला मोबाईलचा प्लॅन, या सगळ्यांवर 18% जीएसटी लागतो. आणि सगळ्यात शेवटी येतो सर्वात मोठा टप्पा, 28%. हा कर अशा वस्तूंवर लागतो ज्या चैनीच्या किंवा महागड्या असतात, जसं की एखादी नवी कोरी कार किंवा बाईक किंवा घरातला एअर कंडिशनर. यासारख्या वस्तूंवर सर्वाधिक म्हणजे 28% जीएसटी आकारला जातो. तर मग आपण काय पाहिलं? सोप्पं आहे. जुन्या पद्धतीत अनेक कर होते, खूप गोंधळ होता. नवीन पद्धतीत फक्त एकच कर आहे, जीएसटी. आणि हो, वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे जीएसटी दर आहेत. आहे की नाही सोप्पं? जीएसटी मागची सगळ्यात मोठी कल्पना किंवा उद्देश काय आहे माहितीये? एक राष्ट्र, एक कर, एक बाजार. याचा अर्थ असा की संपूर्ण भारतात करप्रणाली एकसारखी असावी, ज्यामुळे कुठेही व्यापार करणं सोपं व्हावं. तर मग आता एक छोटासा विचार करा. आज सकाळपासून आपण वापरलेल्या कोणत्या वस्तूंवर जीएसटी लागला असेल, जरा आठवून बघा, कारण जीएसटी आपल्या अवतीभवती अगदी प्रत्येक गोष्टीत आहे. पुढच्या वेळी बिल बघताना नक्की लक्ष द्या.